बापू मी का म्हणतो तुझं लग्न करून का रे? अहो नाही व बुडगे, तुझ्या जमान्याचा काम वेगळा होता. पहिले पोरीले नवरा कसा भेटते म्हणून लोक विचार करत. आता बहीण माय नवरदेवाला नवरी कशी भेटते म्हणून लोक विचार करतात. लोकांचा तर सोड, नवरदेवाची तर फाटून पुरी हातात राहते. आजकालच्या बायका लग्न झाल्यावरही लपडे करतात. लपडे करतात तर करतात, पण नवरदेवाला वेगवेगळ्या पद्धतीने झांसे मारतात. बहीण माय तलाक देवाला गेला तर अर्धी प्रॉपर्टी तिला देवा लागते. आता बुडगे मला सांग, माझ्या जवळ प्रॉपर्टी म्हणून फक्त तुझ्या 2 किडनी आहेत. समजा तलाक करायला गेलो तर 1 किडनी त्या चोंबारी नवरीला देवा लागल. मग माये बकऱ्या, माझ्या किडनीवर नको येऊ. तर मग प्रॉपर्टी म्हणून माझ्याकडे काय आहे? आंबा. माझा आजाही मेला, नाही तर त्याच्या कोंबडीचे 2 अंडे विकलो असतं तर. व बुडगे, मरद समाज मध्ये पुरा डरावना वातावरण झालंय. डोट्यात गेला काम धंदा, मी नाही करून लगन. एखादी देखणी डुकणी भेटली तर ठीक, नाही तर कोण्या भांगडीत फसन. भोकाचा लगन वल्या वल्या मांडवात नवरदेवाचा बाप पैदा करून नवरदेवाले केलं न हो यान पाप. नवरदेवाची माय शायनी बहीण पाहिलात गटारात लापानी. भाऊ त भाऊ सपाडेंगण्यावानी स्टेजच्या मांग जाऊन पेते दारू पाणी. अबे गाणं म्हणायला आल्या का माझी माय बहीण घेवाले बे? चांगला गाणं म्हणा ना बे. अबे थांबे गण्या भाऊ, तू असे गाणे म्हणशील तर मला मार खावायला लावशील. मी म्हणतो पाय, नवरदेवाची नवरी लहान चुम्मा घेईल टेबल खुर्ची लावून. पावडा घेऊन याची दाढी मिशी घोरीन. घोरता घोरता याचा सामान कापीन. अबे भोसडीच्या आई व आजच्या दिवस नाही जात ना शाळेत. अव गणिताचा मास्तर चमडे काढतलं मारते ना. मी नाही जात ना शाळेत. तू का? तुझ्या बापाला जावं लागेल शाळेमध्ये. मग मी कायले जाऊ ये? घुबडा, घरी राहून का अंडे टाकतेस? अव आई, मी ना मास्तरला अर्ज लिहून दिलो ना, माझी आजी मेली म्हणून. आज सुट्टी घेतो ना आई. नालाय का? आपल्या सुट्टीसाठी तू माझ्या मायला मारून राहिलास का बे? अगा भावा, तो गणिताचा मास्तर वर येतला झोडपते. आज माझी आजी मेली म्हणून सुट्टी घेतलो, उद्या माझा बाप मेला म्हणून सुट्टी घेईन. पण मी शाळेत नाही जाईन काही. बरोबर आहे, याचा मित्र डेंग्या नसेल गेला शाळेत. सप्पे हे संगतीचे परिणाम होत. आई, तो झाडावर लटकून पाहत आहे तुम्हाला. माझ्या नात्रा वासरा उतर बर खाली. घुबडा, शाळेत जावाल तुम्हाला नेट लागते. अव काकू, तो गणिताचा मास्तर राक्षस आहे पुरा. डोड्यात गेली शाळा न फाळा, आम्हाला शेळ्या घेऊन दे. आम्ही शेळ्या राखायला यातून, पण शाळेमध्ये नाही जाऊन व. अबे भोसडीच्या डेंग्या, खाली येऊन वाचवणे बे मला. मी पाहतो कसे नाही जावा तर तुम्ही शाळेमध्ये. अव आई, त्या गणिताच्या मास्तरनं काळ्या मोडतीत म्हणून लोखंडाचा राड आणलं नाही आम्हाला मारायला. तर तुम्ही सुधराल कधी बे? चांगला रेहटलम पाहिजे तुमचा. माझ्या भावा, आई तुम्हाला चप्पल फेकून मारते तेव्हा असंच म्हणतो का? तुझा नातू डेंग्याच्या घरी सविती सोबत दरवाजा लावून खेळत होता. मी म्हणलो याला कारे चोम्या भाषा का खेळतायस? तर हा पस्तूर मला म्हणे, गण्या मामा, मी तर सविती मामी सोबत डॉक्टर खेळत आहो. मग सविता मामीले मला इंजेक्शन खाऊन ना डोसू दिलास? घुबडा, तुझी इंजेक्शन मोठी तरी आहे का बे टोशीला लाई? अकरा गण्या, माझ्या नातवाला बिघडवतेस का तू? अव हा 4 देशाला बिघडवू शकते एवढी पावर ठेवते. हा लहानचा दिसते पण टकल्या मोठा हरामी, बिलकुल बापासारखा. हे पाय मामा, माझ्या बापाला काही नको म्हणू. अबे तुझ्या बापाची तर पुरी घेऊन मोकळी केला मी, म्हणून तर भोसडीचा आला नाही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये येते. राम रामजी सासूबाई. अरे जावई बापू आले, या 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 या. नाव घेताच दुसरा टकल्या हाजीर. आऊन घरचे तांदूळ गहू सरले वाटते. ती त्या डब्यातले थैलाभर तांदूळ देऊन दे आलं. तसंही हा भिकारी बांधलाच आहे आपल्या घरचा. बकऱ्या गण्या, जावई आलं असा म्हणतात का? हे तुझे दाजी होत ना? बहीण माय, दाजी पाहिला तर दाजी असा, आणि भाषा पाहिला तर नकरेला असा. गण्या, अबे कधी ते चांगला बोलत जाबे आमच्या सोबत. थुका लावून तुमच्या. काल मी ना बियर सोबत दारू मिक्स करून पेलो, तर आज माझ्या ढुंगणातून बियर आणि दारू दोनही एकसाथ निघत आहेत. टकण्यामध्ये मटण खाल्लो तर आता मला आगही होत आहे. मी तर म्हणतो डॉक्टरकडे जाऊन पाहू का कान? पुढव्या दिवसा त्रास घे नसेल तर आईला खाशील मामा मटण. फुकटाचा भेटला तर तुम्ही सोडा नाही. बे फुकट्या तर तुझा बाप आहे बे. तुले का सांगू गण्या भाऊ, सकाळी गेलो मी परसाकड, मोठ्यानं आग होत आहे रे भाऊ. पुरे 36 कोटी देवही आठवत आहेत का? कूलर चालू करतो, कूलर समोर पॅन्ट काढून दिवसभर बसतो, तरी माझ्या ढुंगणाची आग कमी नाही हो गण्या भाऊ.
आता तुम्ही आवाज दिला तेव्हा मी संडासातच होतो. एक तर लेंडूक बाहेर निघाई नाही आणि मोठ्यानं आग जरती भाऊ. तर लढण्यापेक्षा डॉक्टर कडे जा ना. गोळ्या नाही तर ढुंगणाला मारा.